की सर्वप्रथम आजच्या दैनिक रोखोकच्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं रोखोकचा संपूर्ण परिवार आणि त्यांचं सर्व वाचक वर्ग तो जनसामान्यापर्यंत पोहोचवणारे, जसं मखदूम साहेबांनी सांगितलं, ही खूप मोठी साखळी आहे. पेपरच्या बातमीदाराकडून बातम्या घेऊन त्याचं संपादन करून ते सगळं करून वाचकापर्यंत पोहोचवणं. खूप अगोदरच्या काळी तर हे कार्य खूप कठीण होतं, विशेषतः ब्रिटिशांच्या काळामध्ये अनेक त्यांच्यावरती बंधनं, गुन्हे दाखल होणं. पण आता 75-80 वर्षांनंतर सुद्धा वर्तमानपत्राची अवस्था आजची वैधी तर खूप अभिमानानं सांगावं अशी नाही. आजही दुर्दैवानं पत्रकारावरती हल्ले होतात, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परंतु एकच आहे की तुम्ही जनतेचे प्रश्न, न्यायाची भूमिका मांडतात, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. कारण ज्याच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, त्याला वेगवेगळ्या मार्गाने न्याय मिळू शकतो. परंतु जे गरीब आहेत, जे अन्यायग्रस्त आहेत, त्यांची भूमिका मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं मोठं मानवी कार्य आपण करताय. आणि हे काम खूप जिकिरीचं आहे, कारण आपल्या क्षेत्रातली स्पर्धा खूप वाढलेली आहे. विशेषतः सामाजिक माध्यमाचं आता वेगवेगळ्या प्रकारचं, सुरुवातीला आपल्यावरती आक्रमण झालं TV च्या माध्यमातून, आता नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून. अशाही परिस्थितीमध्ये जर वाचक वर्ग तुम्हाला टिकवायचा असेल तर तुमची लेखणी, तुमचे विषय अतिशय मजबूत पाहिजे. आणि कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक नगरीमध्ये महालक्ष्मीची तर 3.5 पीठापैकी एक आहे, तर हे सगळ्या राज्याची, देशाची कुलदैवत आहे. अशा ऐतिहासिक आणि धार्मिक शहरामध्ये हे कार्य आपण करताय आणि या कार्याशी संपूर्ण महाराष्ट्र जोडलेला आहे. बरेच पुरस्कारार्थी सोलापूर, बीड, नगर, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हा बऱ्याचशा मान्यवरांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे एक तर या पुरस्काराचं जे आगळं वेगळं महत्त्व आहे, एक या ऐतिहासिक नगरीमध्ये, शाहू नगरीमध्ये आहे. आणि दुसरं, हा पुरस्कार तुम्हाला वर्तमानपत्राच्या माध्यमातून मिळतोय, तेव्हा निश्चितपणानं एक वेगळेपणा जपणारा हा पुरस्कार आहे. अशा चांगल्या उपक्रम तुमचं दैनिक सर्क्युलेशनच्या बाबतीत छोटं जरी असलं तरी मोठ्या लिडिंग न्यूज पेपरने सुद्धा तेही काही ठराविक, आता आजकाल त्यांनी पुरस्कार द्यायला सुरू केले पण ती संख्या खूप कमी आहे. परंतु कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता माणुसकी जिवंत ठेवण्याचं काम, संवेदनशीलता जपण्याचं काम, आणि आजच्या परिस्थितीमध्ये हे स्पर्धेचं युग आहे, इथं पैसा, संपत्ती, पद, हे सगळ्या गोष्टींना महत्त्व देत असताना संपूर्ण काही परिस्थिती वाईट नाही. शेकडोच्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं समाजामध्ये आपलं संसार सांभाळून दुसऱ्यासाठी धडपडणारी माणसं आहेत. हे चांगल्या समाज व्यवस्थेचं लक्षण आहे. आणि अशा व्यक्तींची निवड म्हणजे त्यांचं तर तुम्ही कार्याची दखल घेतलीच, पण त्यांनाही आता मगाशी मखदूम साहेबांनी, दुसऱ्यांनी सांगितलं, पण आपलीही जबाबदारी वाढली. पण याच्याही पेक्षा इतर जे थोडेसे कुंपणावर बसलेले आहेत, करू का न करू, त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रेरणादायी असं कार्य आहे. तेव्हा खूप चांगली भूमिका या व्यासपीठाच्या माध्यमातून, विशेषतः सुरेश सारख्या तरुण माणसांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील, मग स्टेजवरती सगळे देवमंडळी असतील, शंकर आहे, विठ्ठल आहे, अजून सगळे, आणि पुढे बसलेले आपण सगळे महादेव आहात, या सगळ्यांना एकत्र आणण्याचं महान काम सुरेशजींनी केले, त्याबद्दल खास आपलं कौतुक. आणि निश्चितपणानं या पुरस्कारामुळं, ज्या व्यक्तींना पुरस्कार दिला, विशेषतः आरोग्य क्षेत्र असेल, वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रातल्या, तर या पुरस्काराचीही उंची वाटते. अशा कर्तृत्ववान माणसांना, संस्थांना आपण पुरस्कार दिल्यामुळं पुन्हा एकदा चांगल्या कामाचं आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं, अतिशय आनंददायी, उत्साही वातावरणामध्ये कोल्हापूर नगरीचा आवाज संपूर्ण राज्यामध्ये पोहोचवण्याचं काम रोखोकनं केलंय. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन, सर्व पुरस्कर्त्यांचं अभिनंदन. आणि निश्चितपणानं येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये आपल्याला काम करत असताना काही अडचणी आल्या तर रोखोकचा परिवार आहे इथं आमच्या, या खूप मोठं काम करणाऱ्या आमच्या प्रिया दामले आहेत. आणि ताईंची जशी तितिक्षा फाउंडेशन आहे तशी आमची सुद्धा एक शांतिदूत परिवार आहे, ज्याचे 5 उद्दिष्ट आहेत.
राष्ट्रभक्ती, धार्मिक सलोखा, मानव सेवा, निसर्ग सेवा, शांतता आणि इंडियन पोलीस मित्र आहे. तर मी माझ्या सेवेमध्ये जवळपास 50 लाख महाराष्ट्रामध्ये पोलीस मित्र तयार केलेले आहेत. तुम्ही अजून एक पाऊल पुढे इंडियन पोलीस मित्र केलात. पोलीस सुद्धा गणवेशातले पोलीस वेगवेगळ्या प्रश्नांना ते त्यांच्या पद्धतीने कार्य करत असले तरी हे समाजातल्या चांगल्या नागरिकांची, साध्या वेशातल्या जबाबदार लोकांची सुद्धा गरज आहे आणि तीही तुम्ही या माध्यमातून करताय. आणि विशेषतः ज्यांच्या नावामध्ये आर्मी आहे, अशी व्हाईट आर्मीचे वेगवेगळ्या आपत्कालीन व्यवस्थेमध्ये दुसऱ्याचा जो धोक्यात असलेला जीव आहे तो स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण जीव वाचवता, हे खूप मोठं काम आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे हा संपूर्ण कार्यक्रम स्टेज आणि समोर आणि सगळे पुरस्कारार्थी कर्म धर्म शिरडून आलेले आहेत अलामी साहेब आणि सेवा याचा सुरेख संगम आहे. पुन्हा एकदा एका सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करून त्याचं आम्हाला साक्षीदार होण्याचं संधी तुम्ही आम्हाला दिलात. आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. वैयक्तिक आमच्या असतील, आमच्या शांतीदूत परिवाराचे असतील, काहींना माहिती आहे सुरेश भाऊचे आता नुकतीच परिचय झाले, पण राज्यातल्या, देशातल्या आणि विदेशामध्ये, काही देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय दिग्गज माणसाशी आपल्या सगळ्यांचा वैयक्तिक चांगला संबंध आहे. कुणालाही काही त्या पातळीवरची अडचण आली तर तो रोखोक परिवाराचा सदस्य असेल, तितिक्षाचा असेल, तो आपल्या परिवारातला आहे. आपण सगळेजण मिळून त्याचा खंबीरपणाने साथ देऊया. खूप खूप धन्यवाद.